आता जो आमच्या महिलांनी 5,000चा कच्चा माल आणलेला आहे. आमचा 10,000चा माल विकलाय आणि काही माल चालू आहे. पण आम्हाला अपेक्षा आहे, की 5,000चे आम्ही 40,000 ते 50,000 रुपये करू. मंडळी, या आहेत जालना जिल्ह्यातील कुंभेफळ गावच्या ज्योती म्हस्के. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांची योग्य गुंतवणूक करून त्यांनी तब्बल 10 पट नफा कमावलाय. केवळ 500 रुपयांचं शोभेच्या वस्तू बनवण्याचं कच्चं साहित्य खरेदी करून त्यापासून वस्तू बनवून त्याच्या विक्रीतून त्यांनी 5,000 रुपये मिळवले आहेत. सणासुदीच्या काळात शोभेच्या वस्तूंना असलेली मागणी लक्षात घेता त्यांनी आपल्या बचत गटातील महिलांना देखील या कामात सामावून घेतला आहे. त्यामुळे या महिलांची देखील चांगली कमाई होतीये. पाहुयात कसं चालू आहे हस्तकलेचं हे काम. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच्यात मला 3,000 रुपये आले होते. तर जसे ज्योतिताईंनी हे डोकं लावलं तर त्याच मार्फत आम्ही पण सर्व गटाच्या महिलांनी डबल पुन्हा 500-500 रुपये जमा करून हा माल भरला आणि हा विणकाम, हे कुशन, हे सर्व बनवून अजून विकण्याची पण आमची हे आणि ऑर्डर पण आले भरपूर. माझं नाव सीमा राहुल गवारे. आम्ही हे तोरण बनवलंय, अजून हे उशा पण बनवल्यात असे आपल्या सोप्यावरच्या, आणि हे गणपती, मायक्रमचा झुला, मायक्रमचा आरसा, मिरर, अशा भरपूर वस्तू बनवल्यात. नमस्कार, माझं नाव ज्योती गणेश म्हस्के आणि मी कुंभेफळ येथील रहिवासी आहे. मी अगोदर गृहिणी होते, पण उमेद अभियानात आल्याच्यानंतर आम्हाला स्वतःतली ॲक्टिव्हिटी सिद्ध करता आली. उमेद अभियानात आल्याच्यानंतर आणि थोडीशी हस्तकलाची आवड होती. तर आवड असल्यामुळं मला जे मुख्यमंत्री साहेबाचे 3,000 आले होते, मी त्यातून काय केलं, फक्त अगोदर 500 रुपये गुंतवून एक कच्चा माल आणला रिझिन आर्टचा. रिझिन आर्ट आणून समोरच्या व्यक्तीचे फोटो घेऊन मी त्यांना राख्या बनवून दिल्या. तर असे मला 50 ऑर्डर आले. एक राखी मी 100 रुपयाला विकली. तर अशा माझे पूर्ण 50 राख्या विकल्या. तर त्यात मला आनंद मिळाला, की अरे मी 500 रुपये गुंतवले, तर मला यातून पैसे आले. मग माझा बचत गट आहे श्री स्वामी समर्थ. आमचा उमेद अभियानाच्या अंतर्गत हा गट आम्ही चालवतो. 10 सदस्य आहेत. तर त्यातून आमच्या सर्व लेडीजला पैसे आले होते. तर मग सर्व लेडीजला आम्ही ठरवलं बसून, की आपण फक्त सगळ्यांचे मिळून 500-500 रुपये एवढे पैसे आपण गुंतवू. आणि एक हस्तकलांची गटामध्ये बऱ्याच महिलांना आवड होती. तर त्यांची मी ओळखून त्यांची 500-500 रुपये आम्ही सगळ्यांनी जमा केले आणि 5,000चा आम्ही कच्चा माल आणला. आम्ही कच्चा माल आणल्याच्या नंतर आम्ही गौरी गणपतीला उलनचे सामान, तोरण वगैरे बरंच बनवलं आणि मग त्यातून तो पूर्ण 5,000चा माल बनवला. 10,000चा माल आमचा विकला गेला आणि 10,000चा माल आमच्या महिला आज बसून तयार करत चालू आहे. म्हणजे जसे ऑर्डर येऊ लागले तसे आम्ही सुतगिरणी कंपनीमध्ये मोठा गणपती बसवला. त्यांना माहीत झाल्याच्या नंतर त्यांनी मोठं एक 500 रुपयाचं तोरण आमच्याकडनं विकत घेतलं होतं. त्यावेळेस पण आम्हाला एवढा आनंद झाला आणि परत आम्ही 5,000चा कच्चा माल आणला. आम्ही याच्यामध्ये रिझिन आर्टमध्ये मी राख्या तयार केल्या. रिझिन आर्टमध्ये मी भिंतीवरल्या फ्रेम विकल्या. परत सजावटीचे हळदी कुंकाचे ताट विकले. परत त्याच्यानंतर मी कुशन तयार केले. सोफा सेटवरले ते कुशन असतात छोटाले, ते तयार केले. परत ताटावरले गणपतीचे तोरण, पडदे, अशा कमीत कमी 15 ते 20 प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू आम्ही इथे तयार करतो आणि माझ्या सगळ्या महिलांना या गोष्टीची फार आवड आहे. तर यातून सर्व महिलांना बराच फायदा झालेला आहे. आपल्या छंदाला व्यावसायिकतेचं रूप दिल्याने ज्योती म्हस्केंबरोबरच इतर 10 महिला देखील चांगला आर्थिक फायदा मिळवत आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांची योग्य गुंतवणूक केल्याने त्यांचं परिसरात कौतुक होतंय. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.